आमचे नेते मान्य छगन भुजबळ साहेब फार नाराज आहे. GR मधील 1-2 वाक्यामध्ये त्यांना संभ्रम आहे असं वाटतं. शिवाय त्या विरोधात हे हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जाण्याची सुद्धा तयारी करत आहे. त्याबद्दल खरंच म्हणजे मी त्यांचं अभिनंदन करेल. ही भूमिका त्यांनी घेतली. पण त्याच्याही पलीकडे एक पाऊल आणखी उचललं. त्यांनी जर राजीनामा दिला, समजा जर त्यांनी या विषयावर राजीनामा दिला तर अख्खा महाराष्ट्र त्याच्यासोबत राहील आणि मग त्यांनी लढाई आपली जी ओबीसीची ती लढायला पाहिजे. खूप झाला 30-35 वर्ष आपण मंत्रिमंडळामध्ये आहे, कॅबिनेटमध्ये आहे. तर किती दिवस आपण यांची लाचारी पत्करता. सोडा हे सगळं आणि ओबीसीचे खऱ्या अर्थाने नेते व्हा तुम्ही. नाहीतर 2004 साली तुमच्याचमुळे हे जे कुणबी मराठा एक असल्याचा GR आला, याचंही खरं म्हणजे दोष तुम्हालाच जातो. तर ज्या मंत्रिमंडळात तुम्ही आहात, तुम्हाला GR तुम्हाला मंत्रिमंडळात दाखवल्या जात नाही. तुम्हाला त्याचा निर्णय काय होणार आहे GR दाखवले जात नाही. तुम्हाला फाईल दाखवल्या जात नाही. त्या मंत्रिमंडळामध्ये राहून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी भटक्यांचं नुकसान करू नका. मला वाटतं की मान्य भुजबळ साहेबांनी राजीनामा दिलेलं बरं. त्यामुळे परत तुम्हाला याचंच नाही, देशाचं नेतृत्व करा. तुम्ही रोहिणी आयोगाची मागणी करा. तुम्ही भारतरत्न कर्पूरी ठाकूर फांदुळा लावा अशी जर मागणी केली तर छोट्या छोट्या जाती आहेत. 3220 जाती आहेत देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात 100-150 जाती आहेत. त्याच्या भटके, विमुक्त, बाराबोळतेदार वगैरे या सगळ्या जातीचं तुम्ही नेतृत्व करा. खरोखर आपण फार मोठे व्हाल. तुम्ही असा काही त्याग करा जसं जरंगा त्याग करतो त्याप्रमाणे तुम्ही त्याग करा आणि या महाराष्ट्राच्या ओबीसींना न्याय द्या अशी माझी विनंती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.